नामदार श्रीमंत छत्रपती शिवेंद्रसिंह राजे भोसले सार्वजनिक बांधकाम मंत्री महाराष्ट्र राज्य यांच्या शुभ हस्ते आजच्या या कामाचा शुभारंभ या ठिकाणी पार पडलेला आहे। त्यांच्यासोबत त्यांचे सहकारी अविनाशजी कदम साहेब, जयेंद्रदादा चव्हाण, अमोलजी मोहिते, अरुणदादा देसाई, पापा शेठ, महेंद्रदादा या सर्वांचं या ठिकाणी पापा शेठ विक्रम पवार यांचं या ठिकाणी सहर्ष स्वागत। गोटू शेठ भंडारी यांचं नारी केल फलम ज समर्पयामी। चार तुकडे झाले पाहिजे, 2 मिनिटं झाले। संपूर्ण कॉन्क्रीटचा रस्ता आज आपण ठरलेला आहे। ज्या पद्धतीनं आपल्या जुना RTO ऑफिसच्या रस्त्याचं काम झालं त्याच पद्धतीनं या रस्त्याचं पण नियोजन सगळं केलं आहे। या रस्त्यात कॉन्क्रीटचं मेन कॅरेजवे असेल, स्ट्रीट लाईट असतील, डेकोरेटिव्ह जे आपण बघतो त्याचबरोबर सुशोभीकरण पण, लोक चालायला पण या रस्त्याला बरीच असतात, त्यामुळं चालणाऱ्यांसाठी पण तिथं थोडंफार चालताना त्यांना बसायला, थोडं फिरायला वगैरे। त्याचबरोबर आपण बघतो काही ठिकाणी इथं रोडला फळं विक्रेते वगैरे पण बसलेले असतात, त्यांना पण आपण मला वाटतं फुटपाथच्या आत, जो फुटपाथ आहे त्या फुटपाथच्या आत आपण त्यांना जागा उपलब्ध करून देतो। म्हणजे त्यांनी व्यवसाय रोडवर करू नये, त्यांनी व्यवसाय करावा पण त्यांनी फुटपाथच्या आत करावा, म्हणजे ट्रॅफिकला फुटपाथवाल्यांना पण चालवलं ठराविक आपण जागा ते हे करून ठेवलं आहे तिथं आपण त्यांना देणार आहे। म्हणजे रस्ता मोठा करत असताना व्यवसाय कोणाचे येऊ नये आपण आम्ही त्याच्यामध्ये घेतलं आहे। आणि मान्य गडकरी साहेबांनी या रस्त्याला 52 कोटी रुपये दिले। मी त्यांचे सातारकरांच्या वतीनं मान्य नितीन गडकरी साहेबांचे आभार मानतो।